सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन नंतर जर स्तनामध्ये काही बदल आढळला तर आपण सर्वप्रथम जवळच्या डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. स्तनामधल्या कुठल्याही आजाराला शोधण्यासाठी त्याची अधिक माहिती घेण्यासाठी 3 टप्प्यात तपासण्या केल्या जातात. याला आम्ही ट्रिपल असेसमेंट असं म्हणतो. त्यात सर्वात पहिलं आहे क्लिनिकल एक्झामिनेशन, म्हणजे डॉक्टर स्वतः तुम्हाला व्यवस्थित तपासतील. दोन्ही स्तन, दोन्ही काखेतला भाग आणि त्यामध्ये आढळणारा जो काय बदल तुम्हाला जाणवतोय त्याला व्यवस्थित असेस करतील. त्यानंतर येतं इमेजिंग. इमेजिंग म्हणजे बेसिकली फोटो. त्या गाठीचा किंवा त्या एरियाचा जिथे हा बदल जाणवतोय त्याचा इमेजिंग केलं जातं. यासाठी अल्ट्रासोनोग्राफी म्हणजे सोनोग्राफी किंवा एक्सरे मॅमोग्राफी किंवा MRI मॅमोग्राफी या वेगळ्या वेगळ्या तपासण्यांचा वापर केला जातो. सर्वात सोपी, सगळीकडे सगळ्या ठिकाणी अवेलेबल असलेली म्हणजे सोनोग्राफी. सोनोग्राफी, मॅमोग्राफी किंवा MRI मॅमोग्राफी असो, या तिन्ही तपासण्यांचे वेगळ्या वेगळ्या महत्त्व आहे आणि या तिन्हींमधून वेगळी वेगळी माहिती आपल्याला मिळू शकते. सोनोग्राफी आपल्या सर्वांना माहिती आहे. जशी पोटाची सोनोग्राफी कधी ना कधी तुम्ही ऐकली असेल, तशीच स्तनाची सुद्धा सोनोग्राफी होते. एक्सरे मॅमोग्राफी ही एक अशी तपासणी आहे जी फक्त ब्रेस्टसाठी लिमिटेड आहे. मॅमोग्राफी मशीनमध्ये स्तनाचे वेगळ्या वेगळ्या पोझिशनमध्ये फोटोज घेतले जातात आणि या फोटोजमधून आपल्याला त्या गाठीची माहिती मिळते. एक्सरे मॅमोग्राफीची एक खास उपयोग हा स्क्रीनिंगसाठी सुद्धा वापरला जातो. मॅमोग्राफी तपासणीमध्ये अगदी बारीकातली बारीक गाठ जी पेशंटला अजून हाताला लागतही नाही ही सुद्धा कळू शकते. म्हणून वयाच्या 40व्या वर्षानंतर आपल्याला काही त्रास नसला तरीही स्क्रीनिंग मॅमोग्राफी ही करावी. ही तपासणी वर्षातून एकदा करावी आणि यामध्ये काही आढळल्यास योग्य वेळेत ट्रीटमेंट घेता येते. यासोबतच MRI मॅमोग्राफी म्हणजे थोडीशी वरची तपासणी आहे जी जास्त करून यंग पेशंट्समध्ये जर काही त्रास आढळला तर केली जाते. हे सगळे इमेजिंगचे टेक्निक्स आहेत. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्या प्रॉब्लेम एरियाचे फोटो किंवा त्याला असेस करता येतं. यानंतरची स्टेप येते ती बायोप्सी किंवा त्या प्रॉब्लेम एरियामधल्या काही पेशी काढून किंवा तिथला छोटासा पीस काढून तपासायला पाठवणं. ही पेशी काढून करणारी तपासणी म्हणजे बायोप्सी किंवा FNAC ही आपल्याला निदान करण्यासाठी सर्वात महत्त्वाची. याबद्दलच्या अधिक माहितीसाठी BMJ ऑन एअरला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका.